तुझ्या चरणाशी राहील अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन. थँक्यू संतोष बाबूला, थँक्यू. तुम्ही दिला स्टँड तर तुमचा वाजवतो काय संतोष बाबा पलावले, धन्यवाद तुम्हाला म्हणतो. काय म्हणतो? अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन वाहीन. मी काय म्हणतो बघा, स्वतः झाला निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं, जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे. त्या अमावस्येला फार मोठा तो उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही अजून, मी गेलो नाही अजून. त्यांना मला बोलले ते जाऊन येत, नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय आपली त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काही श्रद्धा असेल तर त्यांचं त्यांना माहिती. मला वाटले बोल जाऊन ये. विषय कसा आणलाय तो बघा बोलचा जरी शिळा पाक खाईन तव चरणाचा दास होईन. जरी शिळा पाक खाईन चरणाचा दास होईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाईन. जन्मासेव एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन. बाळू मामा डोळे भरून इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं नाही. तो भंडारा लावायचा नाही एकदा सुद्धा. पण आम्ही दुश्मन नाही तुमचा. पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोलतो तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेट संकेत दादा गोर आहे का नाही? आपला चोर आहे, आपला चोर आहे ऐका. संकेत दादा धनक्षच्या माध्यमातून समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो. जे विषय गायले हा शक्तिजाचा गाभा आहे तो पुराणावर आहे आणि पुराणात तुम्ही मांडू माहीत आहे तुम्ही म्हणणारे मग तिथं तुम्ही आरोग्यच बोललो आणि गणपतीला आपण घडून द्या गाणा बाप्पा आपण आरोग्यच करतो ना तसं मी बोललेलो आहे. मग त्याचा तुम्ही अवापर नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहात तुम्ही येडा आहात असं आहोत जसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोलले तुम्ही मनाला लावून घेतले फक्त. हा तुमचा त्याला मी माझा दोष नाही, त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काही बोलतोय कधी ह्याच्यावर बोला कुठं तिरस्कार काय तुम्हाला वाटलं. हा मी जे विषय थोडस ते होतच काय कसं नाही माझं सगळीकडे होतं प्रत्येक जण करतो. आणि म्हणून बघा जास्त घेत नाही सुंदर गड गोवानी काय आहे आगमनाचा गड आहे काय गुलाबानी होईल आनंद साई क्षण तुला पाहता रोज सोन पावलाने घरी वनराज राजा धीराज. आता येईल तेवढे 2 महिना राहण्याचे म्हणून का उत्तर नाही कळलं नका. शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी जाहीर केला कार्यक्रम लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे महाकाल गोवा आणि वैदिक शेलार बरोबर. परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे चालू आहे. तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्ती प्रयाग मी आंबोरे पोवाने या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकला. 25 कार्यक्रम आहेत मला त्यांचं बक्षीस लाज नाही वाटली जनाची नाही मानाची ती वाटली. कालच बोलले ना काय बोलले बाजार उठवला
किती म्हणजे शोकाची घटना म्हणजे नाव घे. बोलला आहे का गवळा जास्त वेळ घेतला सगळं उस्ती आली ज्याचं खातो ज्याचं घेतो माझंही मनाचं आहे नाही असं नाही जे आहे ते जी परवा तुम्हाला तो नवीनच सगळे दिले तुम्हाला ह्याच्याकडे काही संबंध नाही तुम्हाला जे दिले नवीन दिले तुम्ही नारायण बुवाचं नाव कसं लावलं परवाच्या गाण्यासोबत कसं लावलं तुम्ही मग उस्ती आणता भात पाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना हा विषय पण माझी मी ज्यांचं गाजतोय त्याचं नाव मी घेतोय तुम्हाला काय करायची गरज आहे तुम्ही त्याचं उत्तर द्या तिथे कमी पाडताय तुम्ही म्हणून मी उस्ती तुम्ही उस्ती घ्या ना त्याचं उत्तर द्या ना तुम्ही गाण्याची उत्तर द्या तुमच्या उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून तुम्ही हे बोलताय तुमच्याकडे बोलायला काय नाही का आणि म्हणून बघा गवळण अरे तिचा काल रात्रीला अंडीची बरं काली पाच लगेच घेतला काली पाच सुशांत दादा शिंदे कोल्हापूर काय तुमच्या गडशी जाऊन 200 रुपयाचं पारितोषिक तुमच्या घेऊन जा नंतर जमा करतो टेन्शन लागला बेटे मग तुला गाणं गायचं नाही काल रात्रीला तुला न दिसला बापाचा बापा मलाही उत्तर देतात की मी गायले बोला आता तर घेऊन परत म्हणजे काय बोलता घेऊन 9 लाख गाई आहेत श्रीकृष्णाकडे मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतो असं गवळण नाही म्हणतात साधा विषय त्या परतीचा विषय एवढा कशाला वाढावा परत बघा तुम्ही ताट घ्या त्यामध्ये ताटली घ्या टोप घ्या काय विषय काय आहे तू हातात घेऊन परत आमच्या घरात काय तर तुझ्या बापाच्या 9 लाख गाई आहेत आमच्याकडे भीक मागायची काय गरज नाही कळलं नाही म्हणतात त्याला उत्तर कसं देतात चुकीचं नाही जाऊ द्या ते बोलत नाही तुमच्याकडून उत्तर कसं द्यायचं तुला तुला ना दिसला बापाचा बापा मनाशी लावून चाप किती मी लावला जीव गरीबी काळा स्वभाव दिसलाय डाव तुझा फसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग आता बघा मित्रांनो बाजार गवळणी कुठे बसवायच्या गोकुळात जास्त नव्हता फार करून मथुरेच्या बाजारी गवळणी राहायच्या कृष्ण तेव्हा गेला नव्हता कंसाला मारायला गेला तेवढाच तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता गेला होता घरात आणलास नाही बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा गोकुळात होता नाही असा नाही म्हणत गोकुळात होता पण ह्या सगळ्या गवळणीचा जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजाराला जायच्या हा मामाला मारायला गेला तेव्हाच मामा कोण आहे यांचं मामा आलेत काय सामाला भाषाला तुमचाच गेम करील तो कसा कृष्णात केला हा मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार गवळणीचा तरी पण मी विषय कसा देतो त्या म्हणून हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला हे समजायला पाहिजे तुम्ही काही म्हणता माझी चुका काढताना कशा तुमच्या काढतो आहे का कसं रे काढा तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा गेलास होतास तू आडराला कसं रे काढा तुझ्या आलं नाही ध्यान तेव्हा तू गेलास होतास राना फिरवली पाठ आणि चुकवली वाट आज पण तरी पण उत्तर कसं फिरवली पाठ तुझी चुकवली वाट भक्तिभाव मन भासवला हा भक्तिभाव मन
बसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने बसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने बसवला अख्खा बाजार बसवला तुला पोरीने बसवला अख्खा बाजार बसवला बोलणे ओके हा ते गाणं घ्यायचं का म्हणतात अरे फरमाईश घेत राहिलं तर लय होईल मग येतो सर सचिन दादा पण आले तेच गाणं आपण दिलं आणि दादांसाठी सुद्धा दिलं काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर आला बसून मुश्कावर 9:30 घेतले 9:30 सकाळी गाडीवाल्यांचं सजलंय घर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे कुमार गाडीवाल्यांचं सजलंय घर साक्ष देतोय मोरगिरी नाही तुझ्या कृपेची छाया सदैव शेवटची घेतो 5 मिनिटं बस झाली मला भरपूर आहे का दुसरी मस्त घेतो हा वया नको वया नाही वयाला काय कमी नाही आपण वयामध्येच राहिला वयामधलाच गोवा आहे आपण काय म्हणतो का शहराने हा गाणं म्हणून ठेवा त्यांनी मला काहीतरी बोललं सांगतोय खरं स्पष्टीकरण मागतोय साधनगर
करून टाकलं. गुरुवाला बिरवाला ठोकून टाकलं. 8 दिवस बाहेर तो विषय मी गायला, तो विषय मी गायला सांगतोय खरं साधर नगर डोक्याला बांधून. तो गुरु गावचा गुरु आहे. ओय रे देवा ह्या देवापुरे बोला कुणाची रड आहे घरच्या देवाची का बाहेरच्या मगच्या 12 भानगडी 12 गावचं 12 असा आम्हाला मिळतो. मग या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली आमच्या खाली दाबून ठेव आणि बोला माझ्या सुखपती दे असा तो नारायण घालतो. पाशाला कडा लागतो. गावा दे उजवा दे त्याच्यावर शासनानं बंदी आणली. तो विषय मी गायला. डोक्याला बांधून पगडीला वाचा पुसतोय अजूनही दगडीला. दगडीला पाषाणाला कळ लावतो असा माझा विषय आहे. काय तुम्हाला भुलला आहे? दगडीला पुसायचा वाहा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हा गायचा गडी उघड्या बसायचा. पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची, राहतामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरु होता, देवाचा गुरु होता. माझ्या लांबून बुवा कुणी काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे हा उजवा दे हा डावा दे बंद झालाय का शास्त्राने जे राहायचं. मी असं बोलत येणार मग जे राहायचं आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या. मग तसा विषय दिलाय आणि नवीन घेऊ का तो? नको 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 काय नाही मित्रांनो ऐका. आणि मी का सांगतो विषय ऐका. मी विषय मी वेळेचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये सचिवाला ठेवायची काय म्हणतो जेव्हा तो विरोधात बोलतो काय बोलतो तो तरी ध्यानात घ्या. काय बोलतोय काय शिकायला पण तुम्हाला का ओढायला मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्यावायचं. मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का डायरेक्ट बोलतोय का तुम्हाला गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बोल कसे बोलतात ते तुम्ही मस्त चिट्या मारता टाळ्या मारता गाण्याची दिसते आईस तुम्ही नाही बोलायचं. सगळा विषय मिटला होता का नाही? 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला तुम्ही काय गायचं ते आणि मी बोलायचं नाही म्हणतात ही अपेक्षा कशी असेल. आणि मी तसं ऐकत जातीवंत मला ऐकणार मोडेल पण वागणार नाही समाज. माझा काय समाज नाही, माझा समाज नाही. मग हे वाटतं मग तो नको समाज आपण पण बाहेर चांगलं चांगलं प्रमाण आपण बाहेर करू. आणि ही जोडी लोक मागतायत, लोक भेटत नाही लोकांना. लोक मागतायत जोडी 6 कार्यक्रम माझ्याबरोबर आहेत. उगाच आहे काही मी काहीतरी समाजात देतोय म्हणून आहेत ना मी असं काहीतरी येणार पागल झालो मला याड लागलाय म्हणजे असा विषय. मग मी विषय कसा देतो मी काय म्हणून होतो समाजाचा आदर आहे. तुम्ही काही म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणायचं आहे तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला काही बोलू नको उद्या तुम्हाला 2-4 शिवाय पण देऊ. खासदार देतात शिवाय तर आपण द्यायला काय खासदार लाईव्ह मध्ये शिवाय द्यायला लागला. काय बोलला संजय राऊत काय काय वाटतील ते संजय तर लय भारी आहे. तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला त्याला दिसायचं सगळं आणि हे संजय लय भारी जातात. एका कोण एक फशास मारतोय काय म्हणतो बॉम्बच टाकी एक तर काय भारी संजय ह्याच्यात कोण संजय आहे काय नाही नशीब. ऐका संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो पण हे केलं आपण पोचवलं लोकांपर्यंत समाजाशी माझं देणेघेणं नाही. बघा हे संस्कार मी माझ्या पुस्तक माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देतोय. 2 मिनिटात फक्त बाबू बाबू कमावणी आहे कमावणी आहे एवढा एवढा 2 मिनिट पेना दो तुझे हरी हरी चुड़िया गावागावात देवळं आहे शंकराची. शंकर श्रेष्ठ करतात हे आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे गावागावात देवळं आहे. देवळात शंकराची पिंडी आहे शंकराचं मूर्ती आहे पण मंडळीची जागा कुठे आहे? देवाच्या बाहेर उन्हात कान तुटलाय पाय तुटलाय. आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे शिवरायांच्या काळात कशी होती आता पण तीच अवस्था आहे. शंकराला प्रश्न करते आधी माया की
त्या नंदीला पुष्ट करते. एवढं तू त्याचं वाहन एवढं मोठं एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू आणि तुझी रागाल मंदिराच्या बाहेर का असा विषय आहे खरा. शायद तुझं भागाला भाग नाही तुम्ही देत असता याचा ऐका गोरी कलैया कला तो तुझे हरी हरी चुड़िया अरे गोरी कलैया कला तो तुझे हरी हरी चुड़िया अपना बता दे मुझे खरं सांग तुझ्या माईला मायामध्ये खरं सांग तुझ्या माईला मी तुझी माया आहे. पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माया खरं सांग तुझ्या माईला तुला कोणी काढलाय वायला खरं सांग तुझ्या माईला तुला कोणी काढलाय वायला हो नको माना हो नंदी बाईला माझ्या वर्गवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना विनम्र अभिवादन करतो. तुम्ही माझी निवड केली, मला ही सेवेची संधी दिली. माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली. एकही प्रावटी नाही, शेट्टी नाही, अगेन्स्ट कमेंट नाही. मला वाटलं होतं त्या समाजाचे शाहीर आहे आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा असं काहीच करायला मिळालो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो, या वर्गवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरीकडे संपवतो. गोवांचा मी फटाक काढणार, काळजी करायची.